मला असं वाटतं की सावित्रीबाईंचं आणि ज्योतिबांचं चरित्र तर आता आपण अगदी सविस्तरपणे सगळ्यांनी ऐकून घेतलं. मी चरित्रात नाही शिरत, पण मला एक थोडासा तुलनात्मक अभ्यास तुमच्यासमोर मांडायला किंवा थोडंसं तुम्हाला अस्वस्थ करायला आवडेल. त्यासाठी मी एवढंच सांगेन की सावित्रीबाईंच्या आयुष्यातले काही प्रसंग, काही घटना आणि आजचे आपल्या आयुष्यातले, आपल्या वैयक्तिक आयुष्यातले आपले निर्णय यांची आपण थोडक्यात तुलना करूया. सर्वप्रथम तर सावित्रीबाईंची जयंती असेल तेव्हा मी ज्योतिबांना विसरू शकत नाही, आणि ज्योतिबांची जेव्हा जयंती असेल तेव्हा सावित्रीबाईंना विसरता येत नाही, कारण दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे होते. त्यांचा संसार म्हणण्यापेक्षा त्यांचं सहजीवन हेच खरं त्यांचं सामाजिक कार्य होतं. तेव्हा आपण सुरुवात करूया त्यांच्या लग्नापासून. या दाम्पत्याचं जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळ्यात पहिला मोठा निर्णय ज्योतिबांनी घेतला तो होता की पत्नीला शिकवायचं. आपलं शिक्षण झालंय त्या काळात सुद्धा त्यांनी इंग्रजीतलं शिक्षण घेतलं, हेच आधी फार मोठं होतं. त्यात पत्नीला शिकवण्याचा विचार आपल्याला ज्योतिबा खरंच ग्रेट वाटतात, पण पत्नीला शिकवण्याचे विचार आजचे सध्या घडीचे किती पुरुष करतात. स्वतःपेक्षा कमी शिकलेली बायको हाच क्रायटेरिया ठेवून आपण लग्नामध्ये मुली पाहतो, आणि मुलींचा सुद्धा क्रायटेरिया हाच असतो बऱ्याचदा की आपल्यापेक्षा जास्त शिकलेलाच नवरा हवा. का एक इयत्ता कमी शिकलेला चालेल की, कुठे काय कमी पडतं. त्याच्यामुळे हा दृष्टिकोनातला फरक आहे. आणि तिथे जेव्हा आपण ह्यांचे आदर्श ठेवतो महात्मा फुलेंचा, तेव्हा ते आपण आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात का नाही रुजवतो, हा प्रश्न पडायला हवा. दुसरा मुद्दा येतो की जेव्हा चला असं समजून घेऊ की नवऱ्याने म्हटलं की मी बायकोला शिकवेन, पुढे MBA आणि असं बरंच पुढचं उच्च शिक्षण देईनही. स्त्रिया कितपत तयार असतात लग्नानंतर शिक्षण घ्यायला? लग्नानंतर स्वावलंबन म्हणायचं तर आपण नोकऱ्या करतो, पण ते नोकऱ्या सुद्धा संसाराला हातभार यासाठी असतात. स्वतः स्वावलंबी व्हावं, स्वतःचं सेव्हिंग व्हावं, आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं, यासाठी किती बायका खरोखर प्रामाणिकपणे चांगल्या नोकऱ्या करत असतात. आता आर्थिक स्वावलंबनाचा मुद्दा आला. आपण बऱ्याच जणी कमवतो आजकाल. कमावलेला पगार नवऱ्याच्या हातात जात असेल अनेकदा, किंवा सासू सासऱ्यांच्या हातात जात असेल, आणि मग ठीक आहे ते जाण्यालाही हरकत नाही, पण घरातले जेव्हा मोठे आर्थिक निर्णय असतात त्यात आपण सहभागी असतो. जर तसं नसेल तर ते प्रश्न आपल्याला पडायला हवे की घरातले महत्त्वाचे आर्थिक निर्णय आपण स्वतः का नाही घेत, सक्रिय होऊ. त्यामध्ये एक कमावता फॅक्टर म्हणून आपली भूमिका असायलाच हवी. जर घरातले पुरुष जर हे स्वातंत्र्य देत नसतील तर त्यांनी स्वतःला हे प्रश्न विचारले. आता या मॅडमनी उल्लेख केला की सावित्रीबाई अर्थार्जनावरती किंवा आर्थिक नियोजनावरती भाषणं द्यायच्या. त्या भाषणं द्यायच्या 1800च्या काळामध्ये. आपल्याला किमान आपल्या घराचं अर्थकारण नाही पाहता येऊ शकणार, निश्चित पाहता येईल. त्यासाठी सक्रियतेने सहभागी व्हा. किती बायका स्वतःचे सेव्हिंग अकाउंट सुद्धा स्वतः ऑपरेट करतात, स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट्स बद्दल स्वतः निर्णय घेऊ शकतात. असं एक सर्रासपणे म्हटलं जातं, बायकांवरती फार सहजपणे ताशेरे ओढले जातात की बायकांना त्याला कळत नाही. तुम्ही समजावलं तर नक्की कळेल, तुम्ही सहभाग घेतलात स्वतः स्त्रियांनी तर नक्की कळेल. पण ते नाही, ते काहीतरी किचकट असतं, ते घाणेरडं असतं, मला त्यातलं काही नाही कळत, बाबा जाऊ दे, मी नवऱ्याकडे माझं पासबुक देते, तूच भरून ये. हे जर आपण करत असू तर उद्या आणखी 10 वर्षांनी आपलीच पोरगी आपल्याला विचारेल, तू एवढी अडाणी होतेस आर्थिकदृष्ट्या. नुसतं कमवणं पुरेसं नाही, आर्थिक स्वावलंबन म्हणजे प्रत्येक आर्थिक निर्णयात सुद्धा सहभाग, हे सावित्रीबाईंना अपेक्षित होतं. तिथे आपण कुठे आहोत, हा आपण जरा आत्मपरीक्षणाचा एक मुद्दा आहे. पुढच्या एका टप्प्यावर जाऊया सावित्रीबाईंच्या. जेव्हा त्यांच्या सासऱ्यांना कळलं की आपला पोरगा आणि सून दोघे मिळून असं काहीतरी महान क्रांतिकारी समाजकार्य करतायत, सगळ्यांना पोरींना शिकवतायत, आणि त्याच्यामुळे आपण समाजात फार आपल्याला ताशेरे सहन करावे लागत आहेत, चिखल दगडफेक सगळं सहन करावं लागतं आपल्या पोरांना. त्यांनी मुलाला खडसावलं
की तू घर सोडून जा. सुनेला त्यांनी तिचा निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला. तू काय करायचं ते तुझं तू ठरव. तुला मुलाबरोबर जायचं तर तू निघू शकतेस किंवा तू सासू सासऱ्यांबरोबर राहू शकतेस. विचार करा, 1800च्या काळात सावित्रीबाईंनी समाजकार्यासाठी सासू सासऱ्यांचं घर सोडलं. हा निर्णय कठीण होता. आताच्या काळात आपण फार पटकन सेपरेट राहतो, पण 1800च्या काळामध्ये फार कठीण होतं. त्याने सामाजिक कुटुंबाची चौकट होती, ती चौकट मोडणं त्या काळात त्यांनी केलं काम समाजकार्यासाठी. अशाच एखाद्या समाजकार्यासाठी किंवा आपला जर मुद्दा, वैचारिक मुद्दा एखादा योग्य असेल तर त्यासाठी असे कटू निर्णय कधी कधी घ्यावे लागतात. असे कटू निर्णय घेण्यासाठी खंबीरता लागते. ही खंबीरता आली आपल्यात याचा विचार करूया. आणि खंबीरता स्त्रियांमध्ये नसेल, पुरुषांनी सुद्धा ती आपल्यात बाणवावी लागते. ती खंबीरता पुरुषांमध्ये सुद्धा आहे. आता वाईस वर्षा विचार करूया. वाईस वर्षा म्हणजे असं की एखादी स्त्री पुढे होऊन जर तिने एखादा खंबीर निर्णय घ्यायचा विचार केला, कुटुंबाची चौकट मोडण्याचा, किंवा जे आपण असं म्हणू की जे परंपरेला फारसं सहन होणारं नाही असं काहीतरी आपण करण्याचा निर्णय घेतला, त्याला नवरे सपोर्ट करू शकतील. तेवढे पुरोगामित्व प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात आहे, आपल्या विचारांमध्ये आहे. धडाडीचे प्रत्यक्ष निर्णय घेण्या इतकं साहस, धाडस आपल्यात आहे. जर नसेल तो प्रश्नचिन्ह आहे. आणखी दुसरा एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो इथे की या मॅडमनी असा पण उल्लेख केला आणि आपण सगळेच जाणतो की जेव्हा ज्योतिबांची डेथ झाली, त्याचं निधन झालं, त्यानंतर सावित्रीबाईंनी मागे पुढे न पाहता त्यांना हातात पिशवी धरली आणि अग्नी दिला. एका स्त्रीने त्या काळामध्ये अग्नी देणं ही खरंच खायची गोष्ट नव्हती. परंपरा, प्रथा, रूढी परंपराने यांना आव्हान देणारं ते वर्तन होतं त्यांचं. आणि आजही मला माझ्या पिढीतल्या मुली सुद्धा मंगळसूत्र जोडवी का नाही घालत घोड्यावरून टोचून बोलणाऱ्या एकमेकांना दिसतात आजूबाजूला. अजूनही आपण त्या प्रतीकांमध्ये अडकलेलो आहोत. अजूनही जे पुरोगामित्व किंवा जे विचारांमधले बदल आणि त्यानुसार वर्तनातले बदल अपेक्षित आहेत ते खरंच दिसतात का? आणि हे सगळं पाहिल्यानंतर सावित्रीबाईंना किती अस्वस्थ वाटत असेल, त्या जिथे कुठे असतील. अगदी साधी गोष्ट सांगते की स्त्रियांमध्ये द्वेषभावना, स्त्रियांमधली आपापसातली द्वेषभावना हा मला फार अस्वस्थ करणारा विषय आहे. मी जेव्हा जेव्हा TV सिरियल्स पाहते, ते एक कुठची तरी सिरियल आहे, मला नाव नाही आठवत, तुम्ही सांगू शकाल चांगलं, काहीतरी 2 बायका माझ्या नवऱ्याची बायको असं नाव आहे. किती वर्ष आणखी नवरा आणि नवऱ्याच्या अवतीभोवतीच कॉम्पिटिशन खेळणार आपण. त्या पलीकडे जग आहे बायकांचं. बायकांची आपापसातच मारामारी नसते आणि ती असू नये. किती वर्ष सासू सुनेचा छळ करत बसणार, किती वर्ष सून सासूशी वाईट वागत बसणार. मुळातली स्पर्धा बाईची बाईशी नाहीच आहे ना. मुळातली स्पर्धा बाईची पुरुषाशी पण नाही आहे, पुरुष प्रधानतेशी आहे. ही स्पर्धा ओळखायला हवी आणि त्या स्पर्धेत पुढे जायचं तर बायकांना सपोर्ट करण्याची गरज आहे. पुढची पिढी पुढे जात असेल त्यांना सपोर्ट देण्याची गरज आहे. त्यांना प्रथेच्या, परंपरेच्या जोखड्यात अडकवून यामध्ये पुरुषांना सुद्धा सोबत. मला असं वाटतं की मी खूप अस्वस्थ करणारे प्रश्न विचारले आता, आणि या टप्प्याला मला असंच वाटतं की ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. जे आपण ज्योतिबा आणि माईंचं खूप चरित्र ऐकतो, वाचतो, पण यातला प्रत्येक एकूण एक त्यांच्या आयुष्यातली घटना, प्रसंग, त्यांनी त्यात केलेलं वर्तन, त्यांनी घेतलेले निर्णय याचा जर नीट बारीकीने विचार केला आणि ते सगळ्या गोष्टी त्या आपण आपल्या जीवनाशी थेट संबंध जोडून पाहिल्या, ते आपण मानतो, खूप मानतो, पण प्रत्यक्षात आपल्यात किती उतरलं प्रश्न पडायला हवा. म्हटलं आत्मपरीक्षण करायला हवं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी ही अस्वस्थता देऊनच माझं बोलणं. धन्यवाद मॅडम. खरोखर आत्मपरीक्षण करायला लावणारं असं थोडक्यात
विचारपूर्वक असं भाषण होतं मॅडमचं आणि त्यांनी सांगितलं की आत्मपरीक्षणही सावित्रीने कसे निर्णय घेत गेली आहे सासू सासऱ्यांचं घर. तर बुद्धांच्या काळात सुद्धा विशाखेने सासऱ्याला प्रश्न विचारले होते की म्हणजे तिच्यावर आरोप केला होता तिच्या सासऱ्याने विशाखावर की मला म्हणजे तू शिळं जेवण देतेयस असं तू सांगते, म्हणून पंचांना बसवलं आणि सांगितलं की हिला मी आता घराच्या बाहेर हिला जायला सांगतो. ती म्हणते मी का जाऊ, मला तुम्ही लग्न करून आणलेलं आहे आणि मी अशी कशी जाईल बरं तुम्ही सांगितलं म्हणून. तर मग ती पंचांना बोलवते आणि सगळ्यांसमोर विचारते की माझं काय चुकलंय ते मला सांगा तुम्ही, अशी ठामपणे ती विशाखा विदार माता विशाखा सांगते. आणि मग तेव्हा एक एक प्रश्न विचारतात सासरे विशाखाला आणि पंचांसमोर. तर म्हणे तू तुझ्या वडिलांनी काहीतरी 10 गोष्टी सांगितल्या होत्या, त्या मला काही सांगितल्याच नाहीये, त्या तू तशा पालन करते आणि तू तर मग सांगा म्हणे मी 10 गोष्टी ज्या सांगितल्या होत्या, म्हणजे घरातला अग्नी बाहेर नेऊ नको, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत आताच्याही काळात किती लागू पडतात. म्हणजे 2600 वर्षापूर्वी जे सांगितलं होतं बुद्धांनी आणि त्याच्यावर पालन सुद्धा त्या काळात करत होते विगार माता विशाखा. आणि जेव्हा तिने सांगितलं की शिळं अन्न खाताय तर हे का खाताय की मागचं पुण्य जे आहे ते त्याच्यावर ते चाललंय. आता तुम्ही कर्म करा, चांगली कुशल कर्म करा, म्हणजे ते पुढच्या तुमच्या उपयोगात येईल. तर आता सुद्धा आपल्याला तीच काळाची गरज आहे. म्हणजे त्या काळापासून बुद्धांनी हे विचार मांडलेले आहेत, तेच विचार बाबासाहेबांनी आपल्या संविधानात मांडलेले आहेत आणि ते संविधानाचे विचार जर आपण अंमलात आणले तर खरोखर आत्मपरीक्षण आपण करायलाच हवं सगळ्यांनी. म्हणजे स्त्री आणि पुरुष जर समानता हवी असेल तर हे आत्मपरीक्षण खूप गरजेचं आहे. आणि धन्यवाद अनुजा मॅडम की तुम्ही हे आत्मपरीक्षणाला आम्हालाही थोडा अभ्यास आम्हालाही करावा लागेल की मागच्या काळापासून आपण आताच नाही बुद्धांच्या काळापासून तो अभ्यास करायला पाहिजे. आणि हा अभ्यास जर करायचा असेल तर पाली भाषा ही शिकायला हवी, कारण पाली भाषा आली तरच तुम्ही हा अभ्यास म्हणजे आताचाही संविधान काय आहे, संविधान कुठून दिलं बाबासाहेबांनी, तर विनय पीठात बाबासाहेबांनी अभ्यासलं, त्याच्यानंतर तिथले जे नियम आहेत भगवंतांनी नियम कसे केले ते सगळे संविधानात दिलेले आहेत आणि तेच आता सुद्धा आपल्याला लागू पडत आहेत. आणि तो जर अभ्यास आपण केला तर खरोखर आपल्याला कसलीच कमी राहणार नाही. त्याच्यामध्येच आपल्याला स्त्री आणि पुरुष संयुक्त निकायामध्ये सुद्धा मातुगाम संयुक्तमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे स्त्री पुरुष समानता कशी असावी. मी आता ह्याच्यावर बोलत नाही जास्त. पुढचं आपल्याला जमीर लेंगरेकर साहेब हे थोडं